असा रस्ता कसलेला बघा तुम्ही. सो हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्रँड न्यू व्लॉग मध्ये. तर आता अर्णवला बघ काय ते, तर विचार कर पण दादा. तर आता आपण जातोय धबधब्यावर ओझरडे या इथे. तर आपण गेल्या वर्षी पण ओझरड्यामध्ये गेलो होतो, तेव्हा नवजा साईडने गेलो होतो. तर आता रूट दुसरा आहे. तर रूट दादाला माहिती आहे, दादा बघू नेतोय. तो म्हणतो रूट दुसरा आहे. मी बोललो दुसरीकडे जाऊया, पण दादा म्हणतो नको, तो स्पॉट पण आहे ना ओझरडे स्पॉट, वॉटरफॉल पण एक नंबर चुम्मा आहे. तर कोण कोण आहे? मी आहे, प्रतीक आहे, प्रतीक आहे, चुम्मा भाई तुझा पण चुम्मा. हा तर पण देऊ. मी प्रतीक दादा आणि संजय का होता, पण संजय का आता कुठे गेला काय माहित नाही. त्याला आम्ही बोललेलो दुपारी 2 वाजता जायचं आहे. त्याचा कॉल पण लागत नाही, मोबाईल घरात ठेवून गेलाय. तर बघूया आता दुसरा पार्टनर कोणतरी शोधूया आणि जाऊया. आणि तुम्ही एक एक हां तुम्हाला एक एक सीन दाखवतो ना, तुम्ही येडहून नाचाल. तर ओझरडेवरती जाऊया. आणि आहे ना अजून सवत्सडा वगैरे, सवत्सडा नको, सवत्सडा तिकडे राहिला लोटे साईडला. इकडंच घाटा वगैरे जे वॉटरफॉल आहेत ना ते करून येऊया, जर वेळ भेटला तर. जर वेळ नाही भेटला तर मग येऊया ओझरडेमधूनच. ओके, एवढाच विषय. चला तोच तर तुम्ही लाईक करा, लाईक. हां चला आता हे पुढे जात आहेत. आपण पाठवून हा आर्नव येतो ना म्हणून त्याची वाट बघतोय बघा. ही गँग निघाली पुढं, रापरूप रिपराप. हा बैल घेतली. संजय का चांगला होता, बैल माझ्यासोबत पाठवले. नाही ती घाण साली बाई बसला पण, अरे विचारत पण नाही. अरे उठ, अरे उठ ये. गुस्सा आ गया मुझे, अब मुझे गुस्सा आ गया. आता आपण आलो एकदम आपला जो घाट आहे ना, कुठला घाट हा गुड, कुंभारली घाट आहे ना, तिथं आपण आता टॉपला आलोय. हा बघा इथं आहे ना, ह्या साईडला गर्दी मजबूत आहे. त्या साईडला तिथं मेन म्हणजे हॉटेल टाईप आहे, नॉर्मल आहे. तर तिकडे गर्दी आहे म्हणून जरा इथं जरा निवांत बसलेलं आहे. ह्या साईडला इथं विषय बंद आहे काय, इथं पण हॉटेल आहे कदाचित, डॉग बिग आहे बघा. तर आता दादा वगैरे पाठवून येत आहेत, त्यासाठी आम्ही जरा थांबलेलं आहे, निवांतमध्ये बसलेलं आहे. ती येतील तेव्हा आपण वर जाऊया, कारण की इथून पुढचा रस्ता मला तर माहीत नाही, त्यालाच माहिती आहे. त्यासाठी मग थांबायलाच लागणार झक मारून. तर थांबूया आणि दोघंजण एकसाथ जाऊया हळूहळू. आता वाजलेत 3 वाजलेत. आता किती मिनिटाचा रस्ता आहे ते मला पण नाही माहीत. हॅलो गाईस, मी स्वामी समर्थ हे बघ क्रिकेट मॅच आहे, पण आपल्याला ठेवून जमणार नाही. आपल्याला जायचं फिरायला, आपल्याला जायचंय डॅमवर. माय मिस्टेक, धबधब्यावर जायचं. धबधब्याचा विषय झाला की भाई पाऊस एवढा पडला तर जो मेन रूट आहे तो फसला आहे. आपल्याला जायचंय. आपल्यासोबत आहे 2 काही ब्लॉगर आहे, आयुष ब्लॉगर आहे. 110 सीसी, 180 सीसी किती पळवणार हा सांगावं. नडतोय आम्हाला. आम्ही जातोय कोयनेत. आता आम्ही कोयनेत जातोय, होता ना तर आपला विषय मगाशी अर्धवट राहिला. हे साले येतात ना आमच्यावर जायचा, जाऊ नका, बराबरी करा. हे किती गावाकर वा याला तर विसरलो मी. काय बोलायचं तुझा, ऐका. रोड आता रोड बघा तुम्ही, रोड बघा.
खड्डे खड्डे गायच खड्डे ही बघ आहे. साल्ट्या गेल्या तरी चालतील, रुतबा कमी नाही झाला पाहिजे. साल्ट्या गेल्या तरी चालतील, रुतबा कमी नाही झाला पाहिजे. ओके. गजब बेइज्जती है. अरे यांच्या आंब्याच्या साल्टा सुकल्या तुमच्या. हा तुमच्या आंब्याच्या साल्ट्या. अरे आज दाखवतोय बा कुठं. बोला काहीतरी बोला. काय बोलायचं काय बोलायचं. हा बोलायची गाडी आणि बोलायचं भात. हा समजत नाही का. खालती की वरती. वरती जायचं का. असं जायचंय का. आहे का आपण आता आपला मागाशी आपण कॅमेरा बंद केला होता. आता आपण आलो कोयनेमध्ये ना आपण आता जातो ओझरड्यावर. विषय काय झालाय की भाई एवढा पाऊस पडलाय ना 4-5 दिवशी. इथे जे रस्ता आहे ना जो मेन रस्ता आहे तो कचरा आहे. तर आपल्याला आता जायचं शोधत पर्याय मार्ग. आम्ही आता मागून विचारलं तर मागचे हे राहिव आपल्या गावातले काय म्हटले की भाई तुम्ही जा पण सावकाश रस्ते कुठे खचले ओझरड्याला आणि तुम्हाला पर्याय मार्गाने जायला लागतं. तो आता पर्याय मार्ग आपल्याला शोधायचा. ते म्हटले सांबार सांबार. मी काय बोलतोय त्याचं काय नाही. सांबार महत्वाचा. मी म्हणत होतो कुठे होतो मी पर्यायी मार्ग. तर मग ते काय म्हटले की तिथे तुम्हाला बॅरिकेड मिळेल का राईट साईडने जा लेफ्ट साईडने जा राईट असे 4-5 राईट सांगितली तर आम्हाला एक पण राईट समजतात. तर आता आम्ही लेफ्टने घुसतात. तर बघूया कुठे जातो. ओझरड्यावर पोहोचता आपण भेटू. तर आयुषला बोललो जरा बोल आयुष म्हणलं आता तू सुरू करायला भाव जेनेटिक्स सेम आहे वॉकिंग ब्लॉगिंग असं होतं. तर हा आपला भाव आहे याला ओळखता तुम्ही तर ते काका पर्यायी मार्ग तो मागे तुम्हाला दाखवायचंच राहिला भाई. तो गेला मागे तुम्हाला येताना दाखवतो तो पर्याय मार्ग. तिथून राईट माणसं आम्ही बोलताना नको ना करू भाई. रस्ता कसला आहे बघू शकता तुम्ही. इथं रस्ता कसलेला बघा तुम्ही. तुम्हाला मागाशी म्हटलं होतं ना रस्ता कसला. हे बघा इथून गाड्या सावकाश घ्या. आम्हाला सांगितलं सावकाश जावा म्हणून तुम्हाला पण सांगतोय. जर तुम्ही आला आत्ताच्या दृष्टीला तर खचलाय रस्ता हळू या. वाटतंय हा तुझ्यामुळे तू दातार खाल्लास. हा माझ्यामुळे नाचायला आलेला सुद्धा रेसिपी लावला होता. त्यामुळे चाललेलं नाही. लक्षात ठेवा आता आज दिवस आहे. आज दिवस भेटून घ्या जगून घ्या. काय असेल ते काय बोलतो भाई. आता म्हणतो हा ना आपण म्हणतो उद्या जाऊ परवा जाऊ. अरे भाई उद्या कोणी बघितलं आज आपली झोपत उद्या उठणार कोणाला माहिती आहे. पैसा आज का मेले आज ये तो कल नाही आहे. आता पैसा आहे उद्या कमू. आता गेला उद्या कमू भाई. पैसा काय पण म्हणजे मित्र आहेत ना मित्र. बघा हे असे व्ह्यू एन्जॉय करायचे असेल तर पैसा पाणी नाही बघितला पाहिजे आपल्याला. भाई लग्न झाल्यावर ना केवढी खिडकी असते ना डोक्याला भाई. मुलांची लाईफ ना पूर्ण झड होते तुम्हाला सांगतो. असतंच आहे ते आहे. तिकडे जाऊ नको. तुला लग्न गेलेस काय सांगतो. तुला लग्न झालेले मित्र आहेत माझे सांगतात मला भाई. काय बघा तुम्हाला दिसत असेल तर काय माहिती नाही. तुमच्या जीवनात अशी एक व्यक्ती येते हायकोर्ट सुप्रीम कोर्ट सगळे कोर्ट तिच्यासमोर फेल आहे. ती म्हणजे तुमची बायको. आणि तिला विचारायचं तुम्ही कुठे जाऊ शकत नाही. बायको जाऊ बायकोला बस इथं. बायको बोलली बस तुम्ही बसता. बाई बरोबर आहे की तुझी बायको काय बोलते काय म्हणते बघितलं. बायको नाहीच म्हणते कधी पण. अरे बाई काय बोलतोय तू. तर गाईज फायनली आपण आपल्या मूळ लोकेशनवरती आलेलो आहोत. पाठी बघा व्ह्यू.
पाठचा व्ह्यू पेक्षा पुढचा व्ह्यू बघा. आणि मगाशी जरा फंबल पडला त्यामुळं सॉरी. मगाशी काय बोलतो माहिती आहे काय, जो आमचा प्रतीक आहे ना तो भाई म्हणजे एवढ्या उजेडमध्ये कॅमेराला टॉर्च लावून व्हिडिओ काढतोय. काय बोलाल, कॅमेरा टॉर्च लावूनच व्हिडिओ. मगाचपासून त्याला बोललो तेव्हा कुठं त्यांनी बंद केला. तो विषय असू दे आता बाजूला. तर आता तुम्ही पुढचा व्ह्यू बघा. आणि पब्लिक भाई खूप पब्लिक आले मजबूत. कसा आहे पुढचा व्ह्यू, इज्जत आहे की नाही ब्रो. हा बघा इकडं आपल्याला जायचं आहे. ओझरडे धबधबा धबधब धबधब. आणि हे हा आपला एंट्री. चला आता आपण एंटर करतोय. ओझरडे धबधबामध्ये आपण एंटर केलेला आहे एकदम पद्धतशीर. तर मी तिकीट काढलंय. मी एकट्याने या 5 जणांचं तिकीट काढलेलं आहे. आपली तिकीट 1 2 3 4 मला 1 2 3 4 संजय कोण आले आपली तिकीट 5 जण कोण जे बघतात ते आपल्याला यस ब्रो बघ मनातला माझा भाव सर लगेच ओळखतो. समजलं काय ती तिकीट एकदम पद्धतशीर ठेवलीस ना. हा ठीक आहे. लोकांना फ्री आहे. हो 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 नाही बरोबर बोलला तो. सबस्क्रायबर नाही नाही हे का बरोबर बोलला. सबस्क्रायबर रडून पाळून याला आणलेली आहे. हा बघा बोलतच नाही. तो आहे ना मुका गेम प्ले मुका मातन गेम प्ले असा असा अर्णव सावंत तोंड फोडून बघितलं असतं. पैसे नसते घेतात बरोबर आहे. हो अरे पण अरे नाही अरे पण जास्त वाटते जरा. पण जरा जास्त वाटते ह्या पण जरा जास्त वाटते. 100 रुपये एका माणसाचे. 12 वर्षाच्या वरील 100 माणसे 100 रुपये. आणि 12 वर्षाच्या खालील 50 रुपये. 50 रुपये 50 रुपये. कुठली मला फुल झाला माझा असेल दादा. स्टोरेज फुल झाला. फ्लॅशबॅक. मगाशी तुम्हाला काय बोललेलो याची साल्टी पण उतरणार पण कमी होणार. सगळा झालाय. धबधबा यार तू इथं तर आमचा धबधबा बघ. तुझी लिमिट इथपर्यंत चोरवण्यात ना यावेळी दुसरीकडे जायचं. पोरं म्हणतात चोरवण्यात जाऊ पण काय सारख्या तिथं जायचं. यावेळी जरा दुसरी तीच पोरं पण जरा वेगळं किल्ल्यात वगैरे जाऊया. ओके काय होतं बघा. इंग्लिश इंग्लिश येते काय फुटकी फुटकी इंग्लिश. प्रतीकला विचारू. तर आता दादा काय म्हणतोय ओनली इंग्लिश बोलायचं. ओनली इंग्लिश टॉकिंग चॅलेंज सांगितला असा. आवाज वाढत चाललाय. आणि माझ्या समोरच धबधबा आहे. मजबूत मोठा आहे मजबूत. तेवढा आवाज नाही येत. गेल्या वर्षी जेवढा आलो होतो ना तेव्हा बेकार आवाज येत होता. वर अरे वर पण जाऊ शकतो. चल चल आपण गेल्या वर्षी इथूनच गेलो होतो. हा काय वर पण अजून आहे रस्ता. चल जाऊ एवढा रस्ता मग ते. अरे गेल्या वर्षी आपण इथूनच गेलो होतो काय ना वर गेलो होतो वाटतं. गेलो फोटो ना काढले मोबाईल लपून लपून. हा अरे मग तेव्हा तिथं आवाज येत होता मजबूत. 5 पायऱ्या चाललाय 5. हा बघा मरतोय कसा. हा बघा चल 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 खरंच. अरे मग केदारनाथला गाडवा तशी आहे. कसा व्हायचा तुझा मग याला मग किल्ल्या समजला काय एनर्जी का आली होती समजला काय तुम्हाला. परत आली एनर्जीचा मास्टर. पण असू दे एवढाच विषय ना. पडला दादाला एक दिवस आहे ना महाराजांच्या किल्ल्यावर नाही पाहिजे. ते पण असे साधे वगैरे नाही. तिथं भरपूर म्हणजे स्ट्रगल आहे ना. जे म्हणजे तुम्हाला सांगू पायऱ्या वगैरे मजबूत आहेत ना तिकडं नाही पाहिजे. तेव्हा त्याला समजतं कसा आहे धबधबा बघा मजबूत.
bed. My sanity about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO, babe. सुरुवात झाली आहे बघा. पहिला जिथं जातो तिथं पहिला हा फोटो काढतो. जातोय तिथं बघाय नको कॅमेरा काय? लाईट नाही ते लाईट पुढे जाते बघाय नको तुमच्या Shit. पोच ही तुमची पोच आता ह्याला दुसरी पोच होय मला नडतोय मी आता इथं माझ्या साईडला फोटो टाकतो. तुम्ही फक्त फोटो बघा येडवल हा आणि ती पोच कोणाची काढतो ते पण बघा. मी माझी स्वतःची सबस्क्रायबर चिडतील तुझ्यावर. हा काय बोलला सांग. हा काय बोलला सांग. सबस्क्रायबर चिडतील. मी बोललाच नाही. नाही बरोबर सबस्क्रायबर बोलतो बोलला तो बोल. बरोबर बोलतोय. सबस्क्रायबर तू बोल सबस्क्रायबर. दिस इज व्हॉट इज सबस्क्रायबर. मला सबस्क्रायबर बोलायचं. यस. अरे पण तो भावना समजा पाहिजे. तो काय बोलतो ते मला समजतंय. अरे कहना क्या चाहते हो? मगाशी तुम्हाला काय बोललो होतो पोजिंगचा तुम्हाला दाखवतो. या मगाशी बोलला होता ना ही पोस्ट ती पोस्ट. हा बघा भीक मागे माझ्या पोस्ट बघतोय. हा बघा अरे मी बघतोय फोटो चांगले आलेत का एवढा पोस्ट बघायची ती माझ्याकडनं बघतोय. अरे सांगतोय काय छोटा तो छोटा मोठ्याचीच कॉपी मारणार. मोठा तो मोठा. पिऊ शुभम. तर गाईज माझा जो गॉगल होता ना त्याला भावपूर्ण श्रद्धांजली दिले. आईच्या गावात तुटला रे. चांगला होता गॉगल. फोटोच्या आधी तुटला. फोटो पण नाही आले त्या गॉगलने. असू रे ठीक आहे एवढा काही विषय नाही. आता कुठं गर्दी बघाल ना गर्दी मजबूत गर्दी आहे. गर्दी बघा आणि अजून पण फोटोशूट सुरू आहेत. मी नाही बोलत ना फक्त 3 ते 4 फोटो काढले. त्यामधले 1-2 चांगले असतील बाकीचे नाही एवढे चांगले खास. तुम्हाला फोटो बघा. फोटो पाहिजे असतील ते इंस्टाग्राम माझा आहे. इंस्टाग्रामला फॉलो करा सबस्क्राईब आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. ओके आता पुढे गर्दी बघा मजबूत गर्दी आहे. गर्दी बघा काय ह्याला म्हणतात गर्दी. आणि आम्ही मगाशी आहे ना तिथं फोटो काढत होतो बघा. इथं फोटो काढत होतो. आता तिथं ते इथली पोर गेलेत आणि तिथं होतं ते आम्ही इथं आलो. एवढाच विषय हे बघा. हा स्पॉट बोलतो इथं वर उभा राहायचा आणि पाठी एकदम पद्धतशीर विषय. दिवस 5वा आणि अजून पण इथं फोटोशूट सुरू आहे. पोरं ऐकत नाही. पोरं नाही ऐकणार आहे बघा. फोटोशूटचा याड लागलाय पोरांना याड. इकडं पण फोटोशूट आणि खाली पण फोटोशूट. बघा खाली बघा. असं ते काढू दे. आता 100 रुपये दिले त्याप्रमाणे फोटो तर काढायला पाहिजेत ना बरो. एवढा आलेला आहे. किती किलोमीटर आहे सांगू. 68 आणि 30 किलोमीटर समथिंग काहीतरी आहे आपल्या घरापासून. असू दे. तर फोटो वगैरे एकदम पद्धतशीर काढू आणि जर वेळ भेटलाच तर आपल्या घाटात पण आहे नॉर्मल तिकडे पण जाऊया. धबधबे आहेत ते नॉर्मल आहेत. दिवस 5वा सकाळी 10 वाजता. दिवस 5वा दुपारी ठीक 3 वाजता. तर गाइस फायनली आपण फोटोच्या बिग बॉस मधून निघालेला आहे. कंद माझा पण तोच कंडिशन होती. लाज नाही वाटत का तुला जरा पण हे बोलताना. एवढा ते म्हणतील काय हा असा. तो स्वतः लाच काढतो. मी कशाला ऐकू. तो बोलतो का मी वर जाईल. थांब तू थांबा. ह्याला त्याची व्हिडिओ दाखवतो. हे बघा अशी व्हिडिओ आली ह्याची. हो थांबा तो दाखव. कॅमेरा कोणी धरली आणि तू अरे मग तू भाई कॅमेऱ्याच्या एवढ्या जवळ येतोस तर काय करू. म्हणजे पायऱ्या संपल्या. एवढ्या जवळ मला सांगू शकतो तर इथं 247 नाही. हा इथंपर्यंत 247 आहे. 247 मोजल्या. मध्ये असतोच काय मोजल्या. हो मोजल्या. आणि अजून आता आपण मध्ये आलोय. अजून आपल्याला जेवढा आपण वरून आला त्याच्यापेक्षा जास्त कदाचित अजून आपल्याला खाली जायचं आहे. हा बघा चेक पॉईंट. काढायचे चेक पॉईंट. हा वर चढताना बाईला प्रतीक होता. नंतर अर्णव. नंतर मी. नंतर शेवटला एकदम दादा होता. आता खाली उतरताना बघा कोण आहे. तो मरतोय खेकडा खेकडा खेकडा. हिरवा स्टाईल. हिरव्यांची उभाडी. स्टॅमिना नाही पोरांचा. आजकालची पोरं सकाळी चालायला जात नाहीत. कॅमेरा कुठं दाखवतोस बघ भैया असा झाड लाव पाठीमध्ये झाड खरंच येणार ना. एक असले आयडिया सुचतील ना भाई मजबूत. इथे एवढी पब्लिक आहे घंटा लाजत नाही. आमच्यातला फक्त एक पॉर्कल असतो त्याचं नाव आहे टीडी अर्णव सावंत. ए मोरा वरून खाली उडी मार ना. चला 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 चला. रानकोंबडी रानकोंबडी आहे. तू रानकोंबडी नाहीस. आम्हाला काय ऐकी
तेव्हा स्पेशल सायलेंट केलं हायलाइट कोण होता माहितीये काय प्रत्येकची केस हल अहो त्याची केस बघ एवढं वाढवलं ना हो हा काटा द्यायचं नाही. खरं तर काकी त्या दादा केस आहे ना तुझी मोठी केस आहे, तो घेऊन जा ना पोतात भरून ती पोरगी ऐकत नव्हती बारकी होती तो दादा यार केस मोठी आहे, तो घेऊन जा ना पोत्यात भरून खा खा लवकर खा 3 घास खाल्ला रप्पा रप म्हणजे प्रतीकची दहशत निर्माण केलाय ह्यानी निर्माण केलं ते प्रतीक कशाला जातोय इथं मान खाली घाली हो ह्याच्यात ह्याच्यात मान घाल आपोआप केस होती माझी सुकी सुकी वाटत जा ना माग मान बुचकल होतो कोंबडी कशी बुचकल होतं का नाही घाबरणार बाई लहानपोरं का नाही घाबरणार गुंड अरे ए दादा कोण हा डिअर 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 कॉम्रेड म्हटलं कोण तो डिअर कॉम्पॅक्ट डिअर कॉम्रेड पिक्चर आहे ना त्याला म्हणतो डिअर कॉम्पॅक्ट काय लिली लिली. लिला झालाय आयुष्याला लिला लावलाय तसं बोलायला नको. राहू दे आता लिली ऐकत असेल माझी. तुझी ती अजून मस्त लीला अरे करते बघ ना अजून पण तुझीच आहे बाहेर जा. खाली आलेला तर किती पायऱ्या होत्या माहितीये काय 500+ पायऱ्या आहेत चढायला असं चढायला जाताना फक्त लेट झाला आणि येताना जपकन खाली आला जाप रोप रिप राप लगेच आलेला खाली जाताना फक्त जरा लेट होतो म्हणजे असं चढ आहे ना म्हणून पण व्ह्यू म्हणजे चुम्मा व्ह्यू आहे. चला आता आपण फायनली निघालोय ओझरडे धबधब्यातून हे बघा फोटो वगैरे काढलेले आहेत एकदम काम 25 प्रो आणि यांनी बेकार फोटो काढले बेकार तुझा स्टोरेज फुल नाही होत. स्टोरेज आणि स्टोरेज फुल भाई माझ्या आता फोटोचे याचा रुतबा पण कमी घाण झाला घाण घाण फोटो. हा, काय बोलतोय हा बोल 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 बोल. माझे फोटो एकदम घाण काढलेले आहेत त्यांनी. तुम्हाला कुणी नंतर ना कुणी हा ह्यानी हा तुमच्या ह्यानी. ब्लॉग मध्ये ना स्टार्टिंगला जे 3 फोटो काढलेत ना ह्याने ते तुम्हाला पाठवतो थुका द्यायला 10 on 10 नाही पण 10 on 10 का नाही पाणी नव्हतं येस आपण जेव्हा आलो होतो, आपण तेव्हा जेव्हा- मजबूत पाणी होतं, तेव्हा पाणी मजबूत. तेव्हा असताना 10 on 100 दिला असतं मग काय? 10 on 10 हा, मी- तिचा आवाज पण नव्हता येत. 10 on उभा 7, राहायचं 10 on ना. 10 कुठे आहेत माहितीये काय भीगी भीगी सडकों पे मैं चला तेरा नाही, आता ते इंतजार आपकी करो. कशिश. आता ते आपकी कशिश आपकी कशिश आपकी कशिश आपकी कशिश हे गाणं इम्रान हाशमीचं आपकी कशिश. चला ये. रंग सदा तेरे ख्यालों में जा रहा हूँ सदा तेरे लिहिला ना, इथं तोडतो की नाही बघ. सवाल में. मला ते FZ चला मी आता गाडी चालतोय FZ आणि दादा येतोय पॅशन चला खाडी बघा खाडी आहे की काय हे काय माहिती धरण आहे होय धरण आहे धरण दिवस 6 रात्री ठीक 9 वाजता नाचणार आहे का? नाचणार आहे का? हे नाचणार आहे का रे हो हो लावा गाणी बघा, आता गाणी विषय आता ऐकत नाहीत पोरं नाही ऐकणार नुसतं डाचूक डुचूक हे बघा कसा आहे गाडीमध्ये डीजे ब्रो हा एकदम कडी हा नुसतं बॉल फिरा हा एक नंबर प्रतीक तो
तो नाचतोय, त्याला बोलतोय चला जायचं आपल्याला, लांब जायचं आहे जरा 30 किलोमीटर जायचं आहे. तो जवळ नाचतो तिकडे. ती घंटा आमच्या ओळखीची नाही आहे, तिथेच आता ओळख झाली आणि भाई मजबूत ते बघा बोलवत आहेत. त्याला जाऊया, अजून आपल्याला खूप पलंग पार करायचा आहे. हा बघा व्ह्यू दाखवतो तुम्हाला, एन्जॉय मारा. बस दिवस 7वा, रात्री ठीक 10 वाजता. हा बघा कोयना धरण आता सध्याला बंद आहे. तर गाईज आता तुमचा भाऊ चालवतोय FZ लिओ चालवतोय लिओ. दादाला बोललो जरा येते मला पण जरा म्हणजे जरा जास्त नाही बघा स्पीड बघा. जरासं होतं 40च्या स्पीडला पळवू दे. बोला ठीक आहे घे. बोललो ठीक आहे चल, जास्त नाही पण पळू. मजा येते पण लिओ चालवायला म्हणजे एकदम चुम्मेश्वरी मजा येते. बाई केस बघा. तर आता आपण आलोय, आपण मग अशी निघालेलो ना बघा, इथं तो धाबा वगैरे होता बसलेलो, तिथं आलोय घाटाच्या एकदम टॉपला आलोय. दादा वगैरे अजून येतात ते बघा आपण आणि आपली लिओ. तर अजून ते आले नाहीत, बघूया आता वेट करूया जरा. भजी वगैरे एकदम चविष्ट खाऊया आणि घरात जाऊया ना ब्रो. आणि रात्री किंवा उद्या आपण खेकड्याचा प्लॅन केलाय, मी दादा प्रतीक आणि अर्णवचं काय माहीत नाही, आणि पप्पांचं पण काय माहीत नाही. बघूया दोघं तिघाव जायचं मस्त की व्लॉग एकदम चुम्मा येणार. तर आता आपली भजी आलेली आहे, सुरुवात पण झाले. ओके 3 भजी, 4 माणसं. हा नको, ह्याला भजी आवडत नाही, आपण भजी खाऊया. तो लाजतोय. हा ठीक आहे, मला सांगतो चटणी मा तुला तोंड आहे ना, तोंड थांब ना मागल. हा मग आता कसं गुड. कायच आपण आलोय आपल्या घरात, होम स्वीट होम ना ब्रो. तर एक नंबर मजा केली भाई, फोटो वगैरे एकदम चुम्मा आलेत. तर जर का तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळे करा. भेटूया आपण आता, भेटूया कालू कसं हां भेटूया आपण आता पुढच्याच व्लॉगमध्ये. ओके काळजी घ्या. पूरा साल जैसे जीता हूँ त्योहारों में. हाँ थोड़ा पापी मैं गाली देता काफी, पर जिंदगी में बढ़ने के लिए कभी न